नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईस, आज आपण चाललेलो आहोत मालाबार हिल्स, मुंबईचं फेमस ठिकाण. सध्या तरी आता खूप मुंबईचं फेमस ठिकाण आहे मालाबार हिल्स. तर गाईस बघू शकता, सर्वजण आले आहेत, बाकीचे आहेत तिकडे शूट करत आहेत. तर गाईस आता आपण आहोत ग्रँड रोडला. ग्रँड रोडवरून आपण आता टॅक्सी किंवा बसने जाणार. मोस्टली आपण टॅक्सीच प्रिफर करूया. बघूया आता कशा प्रकारे आपण जातो तिकडे, कारण की आपण पण पहिल्यांदाच आलेलो आहोत. तर चला गाईज, मला पुढची माहिती देतोच तुम्हाला. चला. तर गाईज आता आपण बसलो आहे टॅक्सीमध्ये. टॅक्सी घेतलेली आहे आपण इकडे ग्रँड रोडच्या स्टेशनवरून. तर गाईज आता आमचं टायमिंग झालेलं आहे. आम्ही 8चा स्लॉट बुकिंग केलेला. आत्ता अशी किती वाजल्यात बघा, 8 वाजायला फक्त 5-6 मिनटं बाकी आहेत. तर गाईज पटापट पोहोचू आम्ही. तुम्हाला तिकडची माहिती सांगतो, कसं आम्ही तिकीट बुक केलं आणि कसं आता पोहोचतो आम्ही ते. चला. तर गाईज फायनल आम्ही पोहोचलो आहोत. लवकर पोहोचलो आम्ही, लगेच टायमाच्या पहिलेच. तर गाईज आम्ही फटाफट पोहोचलो. टॅक्सी वाल्याला फटाफट पोहोचवला. निसर्ग उन्नत मार्ग. तर गाईज आता आम्ही एंट्री केलेले आहेत आतमध्ये. चला फटाफट जाऊ, एंट्री करू. तर गाईज इकडे बाजूलाच एंट्रन्सच्या अगोदरच राईट हँड साईडला मंदिर आहे. तर फटाफट दर्शन घेऊया आपण. ओम नमः शिवाय. तर गाईज बघू शकता, इकडे मोर आलाय. त्याची भाषा येते, मला सगळे येते. तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालं आणि मस्तपैकी बाजूलाच मोर पण दिसला आम्हाला. तर गाईज आता आम्ही आतमध्ये एंट्रीला चाललो आहेत फटाफट, कारण की आपला टाइम तर निघून गेलेला आहे. 8 वाजून गेला आणि आतमध्ये फक्त 1च तास भेटतो जायला. तर चला गाईज. स्कैन करके जाने का. ए आओ रे, एक दिन खड़ा हो ना गेट पे। आते रहेंगे। जा, एक एक जण जा 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 जा. ये जाओ। जा, सिंगल सिंगल. गाईज मस्त जस्ट एंट्री झालेली आहे आपल्या आतमध्ये. बघा इकडून चालू झाला. एक नंबर गाईज. हे मजबूत लाकडाच आहे. आम्ही वाजवायला आलेत. एक नंबर गाईज, जबरदस्त. चाललो आम्ही सहलीला, आलो आम्ही सहलीला. काय तुम्ही बघू शकता, एकदम खाली भेटला आम्हाला. पब्लिक आहे फुल, तरी पण एक नंबर नजारा आहे इथे. नाहीतरी चालायला पण एकदम मजबूत आहे. लाकडी लाकडी. आता काही ढलान आली, ढलान. आणि जंगल पण एक नंबर आहे, जबरदस्त.
तर गाईज ह्याच्यावरती पोपटात पण काय काय दिसत, हे बघा गाईज. एक नंबर नजारा. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता शेवटच्या पॉईंटपर्यंत आलेलो आहेत आणि तुम्ही ड्रोन शॉट तर बघितलंच असाल. एक नंबर जबरदस्त व्ह्यू येतो. हे बघा पूर्ण सर्कल आहे इकडून, सगळ्या साईडने पूर्ण सर्कल आणि फिनिश. एवढंच होतं, जास्त काय नाही, फक्त नॉर्मल एक ट्रेक आहे बस. अजून थोडं मोठं असतं तर चांगलं झालं असतं. तर काय आता आम्ही चालल्यात परत रिटर्न. तर काय तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त. तसं हाय ट्रेक आहे, नॉर्मल ट्रेक आहे, एवढं काय मोठे नाही आहे, जस्ट नॉर्मल एक वॉकिंग आहे, पण एक नंबर वाटतं. आता इकडून चढण आहे, पूर्ण खाली उतरलो अगोदर पूर्ण तर काय इकडून बघू शकता तुम्ही, समुद्र पण दिसतं, गिरगाव चौपाटी आहे. बघा इकडे पब्लिक आहे, साफसफाई चालू वाटतं. एक नंबर. तर काय आता आम्ही इकडून निघालो बाहेर मालाबार हिलवरून आणि आपलं पर पर्सन तिकीट काय ते 25 होतं आणि तुम्ही ऑनलाईन बुक करू शकतात आपल्या साईटवरती. त्यांची साईट आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दाखवतात, आता स्क्रीनवरती पण येत असेल. आणि आता आम्ही चाललेलो आहोत हँगिंग गार्डनला आलेलो आहोत. एलिवेट नॅचरल ट्रेलच आहे, हे हँगिंग गार्डन नाही आहे, तर हे वेगळं गार्डन आहे. तर काय आता आम्हाला बोलवलं तिकडून हँगिंग गार्डन बाजूला आहे, पण हँगिंग गार्डन दुसरं आहे. तर ठीक आहे, काही नाही. आणि तुम्ही तिकीट बुक केल्यानंतरला तुम्ही इकडे जसं स्लॉट आहेत त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत असतं. तर आम्ही आलो ग्रँड रोडला आलो. ग्रँड रोडवरून मग टॅक्सी केली, टॅक्सीने डायरेक्ट आम्हाला इकडे सोडलं, मग डायरेक्ट एंट्री केली आतमध्ये. तर काय आता तुम्हाला दाखवतो गार्डन व्ह्यू. जबरदस्त व्ह्यू आहे, कमला नेहरू पार्क. अच्छा, इथे पण जबरदस्त व्ह्यू आहे. थोडं पुढे जाऊया, वरती पण आहे काहीतरी. हवा गाईज, असा व्हिडिओ बनायला बसत आहे इकडे. टन 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 झाला व्हिडिओ आपला. जंगल एक नंबर. तर गाईज इकडे बघूया ड्रोन उडवायला भेटते का नाही.
उडवायला भेटला तर उडवूया. तिकडनं बघितलं वाटतं. आपले आता स्वागत झालेलं आहे आतमध्ये. हो, झाडी झुडपांनी स्वागत केलेलं आहे. आणि एक नंबर गिरगाव चौपाटी दिसते आपल्याला इकडून. जबरदस्त व्ह्यू आहे, एक नंबर. बघायचं तुम्हाला पण. हा बघा, जबरदस्त. हे बघा, इकडून गिरगाव चौपाटी दिसते. तर गाईज एकदम असे शांतपणे राहिले ना तर सगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो, एक नंबर, जबरदस्त. तर गाईज मस्त आता वडापाव घेतलेले आहेत. ते गार्डनच्या बाजूलाच मस्त बस स्टॉप आहे, लास्ट स्टॉप काहीतरी आहे, आणि त्याच्या बाजूलाच कॅन्टीन आहे. आणि अजून एक त्या साईडला पण वेगळं गार्डन आहे, तर बघूया तिकडे पण जाऊया. तोपर्यंत आता नाश्ता करूया. इकडे बाकीचे आपले पब्लिक बसलेले आहे. आणि गार्डन खूप मोठं आहे, मस्त फिरायला पण एकदम शांत वातावरण आहे. आणि इकडे एकदम शांत राहिलं तर मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो, जबरदस्त. तर गाईज इकडे बघू शकता तुम्ही, अशोक स्तंभ आहे इकडे बघा, एक नंबर, जबरदस्त, कडक व्ह्यू आहे, एक नंबर. तर गाईज इकडे वडापाव खायला सुरुवात करत आहेत. आणि इकडे आपल्याला सर्दी पण झालेली आहे. अशा प्रकारे मिरची आणि कांदा, जबरदस्त. गाईज वडापाव खायला पटापट. कांदा पाहिजे, कांदा दोन. तर गाईज मस्त आता वडापाव खाऊया. आणि एवढं मोठं गार्डन आहे, जबरदस्त. बघा, आपल्याकडे मिरची पाहिजे, अशोक स्तंभ, मिरची मला पाहिजे. जबरदस्त. तर काय मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे आपला. आणि आता आपण एक नवीन घराकडे आलेलो आहोत. एकदम युनिक घर मला दाखवतो. हा बघा, बुटामध्ये शूज, एक नंबर घर आहे. तर गाईस बघू शकता तुम्ही. आणि इकडे लिहिले फक्त 12 वर्षाखालील मुलांकरिता. तर गाईस हे लोक चालल्यात वरती. हे जमणार नाही याच्यामध्ये आपल्याला, कारण की पूर्ण वरतीपर्यंत जायला लागेल. इकडे हाईट छोटी पाहिजे त्यासाठी जायला, कारण की पूर्ण राऊंड आहे वरती जायला. तर बघूया गाईस, हे लोक गेल्यात वरती. आले, पुढे या, पुढे. गाईस हे लोक गेले वरती. तर गाईस आता आपण आलेलो हँगिंग गार्डनला. हँगिंग गार्डनला काय नाही, नॉर्मल गार्डन होतं, मोठं गार्डन पण नॉर्मल गार्डन होतं. तर आता गाईस आपण इकडे निघतोय. आणि आता इकडून आपण जाणार आहेत, कुठे जाणार आहेत आपण? वाळकेश्वर मंदिर. वाळकेश्वर मंदिर आपण इकडे चाललेलो आहोत आता. त्याला मिनी बनारस पण बोलतात. तर बघूया, इकडे समोर टॅक्सी आहे, टॅक्सी घेऊन जाऊया तिकडे. चला. तर गाईस आता आपण गार्डनला केलं बाय बाय, ट्रेलला केलं बाय बाय. आता चाललो आहोत आपण मंदिराकडे, आणि मिनी बनारस पण बोलतात. तर बघूया कसं आहे तिकडे जाऊन, दाखवतो तुम्हाला पण. आता गाडीमध्ये बसलो. तर गाईस आता आम्ही एंटर केले मिनी बनारस असं बोलतात त्या ठिकाणी. बघू शकतात, जसं बनारस की गल्ली गल्ली में घुसतात त्या टाईपमध्येच आहे. आणि इकडे बाजूलाच मंदिर आहे. जस्ट आता समोरून एंटर केलंय. तर गाईस आता आम्ही आलो आहोत बनारस की घाटों में, तलाव. बघू शकता तुम्ही गाईस.
आणि समोर त्या साईडला मंदिर आहे हे वाला. तर काय आता आपण जातोय थोडं खाली उतरूया. एक नंबर. तर गाईज आम्ही आता आलो घरी आणि विषय असा झाला की मिनी बनारसला एवढं त्यांनी हाईप केलेलं आहे की असं तसं, पण ॲक्च्युअल ठीक आहे, एवढं काय नाही तिकडे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असालच. एवढं काय एवढं आम्हाला काय असं खास वाटलं नाही. दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि डायरेक्ट निघून आलो तिकडून. आणि मालावर हिलला मस्त असं ट्रेल आहे तिकडे चालण्यासाठी. आपल्याला एक नॉर्मल अशी ट्रेक आहे आणि जर अजून मोठी असते ना तर एकदम मस्त झालं असतं. आणि जो व्ह्यू बघतो तिकडून तो एवढा ओके ओके वाटतो. स्टार्टिंगला असे झाडं वगैरे आहेत आणि नंतर एकदम पुढे गेल्यानंतर बिल्डिंगचा व्ह्यू दिसतो. आणि जर आपण ड्रोनमध्ये तुम्ही बघितलं असाल आपला व्ह्यू कसा दिसतो एक नंबर वरून. तर तुम्ही जर येत असाल तर ठीक आहे, एवढं काय नाही, नॉर्मलसाठी एन्जॉय मस्ती आहे. पण एवढे हाईप करून ठेवलं त्याला की असं वाटतं की जाऊ जाऊ तिकडे काय आहे. आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडलं असेलच की तिकडे काय आहे. गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपले ड्रोन शॉट कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.